Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःच्या आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याच्या या प्रवासामध्ये दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात येतात. तुमची परीक्षा घ्यायला, तुम्हाला घडवायला, तुम्हाला सक्षम बनवायला. त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा निर्णय आपला आहे. मित्रांनो, कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल तर चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. कारण प्रसन्न मनाने काम केलं तर त्या कामात सक्सेस एक दिवस नक्की मिळते. म्हणून आनंदी राहा आणि प्रयत्न करत राहा. आपण आजकाल बघतो, नोकरी तर मिळत नाही, महागाई वाढते, त्यामध्ये नको त्या गोष्टी कानावर येतात आणि मन दुखतं की असं आपल्या भारतात काय होत आहे, आपला भारत कुठे नेऊन ठेवलाय आणि या गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. असो, ते चालणार आहेत. मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात विषय आला असेल की वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही. फक्त त्या वेळेनुसार माणसाने मानसिकता बदलते. मग ते नात्यांमध्ये भांडण असेल किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा तरी एक वेळ येतो किंवा काळ येतो की त्या काळात सर्व काही संपल्यासारखं वाटतं माणसाला, की माझी वेळ वाईट आहे. माणूस वाईट नसतो मित्रांनो, वेळ वाईट असते आणि त्या वेळेनुसार माणसाची मानसिकता बदलत असते. आपल्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असा प्रसंग नक्की बघितला असेल की त्या प्रसंगामध्ये त्याला असं वाटलं असेल की आता माझं सर्व काही संपलं, माझी होप संपली, माझी स्वप्न संपली, माझी आशा दिशा सर्व काही संपलं असं वाटतं. त्यावेळी जीवनाला एक नवीन दिशा मिळते. ते म्हणजे माणूस त्या कठीण काळात सक्षम होतो. तो स्वतःला डेव्हलप करत असतो, घडवत असतो, परीक्षा घेत असते वेळ त्याची आणि तो सक्षम होत असतो. जो वाईट काळ असतो मित्रांनो, त्या वाईट काळामध्ये आपल्याला किंवा ज्या लोकांना असा अनुभव आला असेल की एखादा तरी जीवनामध्ये प्रसंग वाईट आला असेल आणि त्याला संपल्यासारखं वाटतं, तेव्हा त्याने एक गोष्ट नोटीस केली असेल की सर्व माणसं साथ सोडतात, मन तुटतं किंवा दुखतं, वेदना होतात आणि माणूस हा संवेदनशील प्राणी आहे. माणसाला थोडं काही दुःख झालं की त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या शरीरावर होतो, आपल्या विचारांवर होतो. त्या स्वरूपाचं कधी ना कधी या गोष्टी आयुष्यात घडत असतात. माणसाला ज्यावेळी असं वाटतं की सर्व काही संपलंय, तेव्हा त्या वेळेत एक वेगळी दिशा त्याला मिळत असते की स्वतःवर जो विश्वास असतो तो सुद्धा संपतो. त्याला स्वतःवर विश्वास राहत नाही, कारण त्याची मानसिकता बदलेली असते. कारण वेळ चुकीची आली ना मित्रांनो आयुष्यामध्ये, किंवा एंट्री केली दुःखाने किंवा वाईट वेळेने, तर त्या माणसाची मानसिकता बदलते. त्याचा स्वतःवर जो विश्वास असतो तो डाऊन होतो. त्याला त्यावर विश्वास होत नाही की माझ्यावर अशी वेळ का आली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कायम, की ही जी वाईट वेळ आहे ती कायमस्वरूपी नसते. थोड्या क्षणासाठी आपल्या आयुष्यात एंट्री करते. आपली मानसिकता त्यावेळी खराब होते. आपला विश्वास असतो स्वतःवर तो शिल्लक राहतो. मित्रांनो, मगाशी मी सांगितलं की वेळ आपली परीक्षा घ्यायला येते, आपल्याला सक्षम बनवण्यासाठी येते, आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी येते. त्या स्वरूपात वाईट वेळ आपल्या आयुष्यात जर एंट्री करते तर आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी करते. त्या काळात माणसाला वेदना होतात, दुःख होतं, पण एक गोष्ट त्याच्या पदरात पडते, ते म्हणजे तो सक्षम नक्की होतो. त्याला चुकीचं काय, वाईट काय, त्या सर्व गोष्टीचा आढावा ती वेळ देत असते. ती वेळेकडून तो शिकत असतो. मित्रांनो, आज सर्वजण संघर्ष करताय, बरोबर. सर्वांना काहीतरी मिळवायचं आहे, सर्वांना काहीतरी कुठेतरी भविष्याचा विचार आहे. सर्वांना आज असा कोणताही व्यक्ती नाही की तो संघर्ष करत नाही.
प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करतोय, फक्त त्या संघर्षाची दिशा वेगळी असेल, काळ वेगळा असेल, पण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करतोय आणि तो आयुष्यभर राहणार आहे. आज तुम्ही संघर्ष करत आहात, उद्या यशाचं उदाहरण तुम्ही बनणार. तुम्ही तुमच्या कानावर तुमचा विश्वास बसणार नाही की जी व्यक्ती मला वाईट बोलत होती तीच व्यक्ती माझं गुणगान करते, माझ्याबद्दल कौतुकाचे 2 शब्द बोलते, हे तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. आज तुमच्यावर लोक हसत असतील, तुमची अवहेलना करत असतील, पण तेच लोक तुमचं कौतुक करतील. फक्त त्यासाठी संघर्ष करा, वेळ बदलते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, वेळ नक्की बदलणार. मित्रांनो, एक उदाहरण देतो की अंधार किती असला आयुष्यामध्ये, अंधार किती असला तरी येणारा दिवस आपल्यासाठी एक चान्स घेऊन येत असतो, संधी घेऊन येत असतो. फक्त ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे, आपल्याला त्यातून शिकायला मिळायला पाहिजे की आज अंधार आहे, उद्या सकाळ होईल आणि सकाळ आपल्यासाठी एक तरी संधी घेऊन येईल. असं आपण आपल्यामध्ये स्वतःला, मित्रांनो, थोडं बोर झालं असेल तर तुमचं मन फ्रेश करण्यासाठी किंवा तुम्हाला एक चांगली ऊर्जा तुमच्यामध्ये ऊर्जेचा संचार करण्यासाठी, जसं सोनं असतं मित्रांनो, त्या सोन्याला आगीत तापवल्याशिवाय ते चमकत नाही, तसंच माणूस संकट फेस करतो तेव्हाच तो घडत असतो. तुमच्या आयुष्यात जर संकट येत नसतील तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही मित्रांनो. ते संकट नक्की यायला पाहिजे, त्यात तुमची परीक्षा होते, त्यात तुम्ही सक्षम बनतात आणि तुम्ही तुमचं आयुष्य घडवत असतात. म्हणून संकटे आयुष्यात पाहिजेच मित्रांनो. जर संकट नाही आलं तर यश, सक्सेस त्याची चव तुम्हाला कळणार नाही. आणि संकट जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला एक स्वतःविषयी अभिमान वाटेल की अरे, मी संघर्ष केला, मला अडचणी आल्या, मी स्ट्रगल करत होतो, संघर्ष करत होतो, त्यावेळेस मी म्हणजे जेवण करत नव्हतो, त्या गोष्टी तुम्हाला आठवतील. आनंदाचे तुमच्या डोळ्यात अश्रू असतील. त्यावेळी फक्त लक्षात ठेवा की जे लोक तुमच्यावर हसत असतील, तुम्हाला कमी लेखत असतील, आज तुमची जी परिस्थिती आहे मित्रांनो, तुमची सिच्युएशन आहे, वाईट असेल, गरीब असाल, काही असाल, ही तुमची आजची ओळख नाही मित्रांनो. तुमची स्वतःची ओळख कधी होईल? जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार. संघर्ष दिसत नाही मित्रांनो कोणाला. तुम्ही आज काय करताय हे तुमचा संघर्ष कोणाला दिसणार नाही, पण तुम्ही तुमचा संघर्षाला फुल स्टॉप देणार आणि तुम्ही सक्सेस होणार, त्यावेळी प्रत्येकाला कळणार की नाही. तेव्हा कुठेतरी वेळ बदलणार मित्रांनो, आणि त्या वेळेसाठी आज काम करा. मित्रांनो, तुम्ही वाईट वेळ फेस करत असाल ना, तर 2 गोष्टी लक्षात ठेवा, त्या तुमच्या मनामध्ये ठासून ठेवा की एक म्हणजे स्वतःवर जो विश्वास आहे तो कमी होऊ देऊ नका, आणि दुसरं म्हणजे प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा. स्वतःवर विश्वास ठेवला ना की सर्व काही साध्य करता येतं. इतिहासात असे भरपूर उदाहरण आहेत मित्रांनो, आपल्याला ते घडवत असतात, आपल्या बौद्धिक क्षमतेला चालना देत असतात. आणि इतिहास साक्ष आहे त्या लोकांसाठी की त्यांनी जे हार मानली नाही किंवा त्यांनी वाईट काळ बघितला नाही, आज इतिहास त्यांचं नाव आदराने घेतो. मित्रांनो, आयुष्य खूप कठीण आहे असं तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून ऐकलं असेल, पुस्तकांमध्ये ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, तुमच्या कानावर असं पडलं असेल. आयुष्य खरंच कठीण आहे मित्रांनो असं वाटत असेल ना, तर फक्त एक लक्षात ठेवा, आयुष्य कठीण आहे, त्यासोबतच फक्त वेळ कठीण असते. म्हणून वेळ बदलते, फक्त तुमची मानसिकता बदलायला हवी. खचून न जाता त्या वेळेला फेस करायला शिका. संघर्षाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. संघर्ष हा करावाच लागणार आहे आणि तो आयुष्यभर करावा लागणार आहे. तो कायम असणार आहे तुमच्या सोबत, तुमच्या मित्रासारखा. मित्रांनो, सतत प्रयत्न करा, नेहमी तत्पर राहा एखाद्या संधीचं सोनं करण्यासाठी. वेळ
नक्की बदलणार. मित्रांनो, थोडं मोटिवेशन मिळावं म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्ही जेव्हा खचून जाणार, तुमच्या डोळ्यापुढे अंधार येणार, तुमचे स्वप्न भंगणार किंवा ते स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकणार नाही, तेव्हा फक्त आई वडिलांचा चेहरा बघा की मी माझ्या आई वडिलांसाठी काही करू शकलो नाही, या गोष्टीची मला खंत आहे. तेव्हा जे मोटिवेशन तुम्हाला मिळेल, तेव्हा तुम्हाला आतून घडवण्यासाठी या जगातलं कोणतंही पुस्तक तुम्हाला जे नॉलेज देणार नाही, ते तुमचे जे आई वडील आहेत ते तुम्हाला घडवतील. म्हणजे संघर्षाचं उदाहरण जर बघायचं असेल तर आई बाबांचा चेहरा नक्की बघा. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेल की जर आज तुमच्याकडे वेळ नसेल किंवा काहीच नसेल, तर तुमच्याकडे एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे आशा, होप, स्वप्न, जिद्द, मेहनत. ह्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. आणि मित्रांनो, ते म्हणतात ना, आशेवर जग कायम आहे. म्हणून होप कधी सोडू नका. आज नाही तर उद्या नक्की होईल. या आशेवर प्रेम करा, या स्वप्नांवर प्रेम करा की आज माझी गोष्ट माझ्याकडून पूर्ण झाली नाही तर उद्या ती नक्की होईल. म्हणून आतून स्वतःला पेटवा, स्वतःमध्ये आग निर्माण करा, जिद्द निर्माण करा आणि एक दिवस ती वेळ नक्की बदलवा. आणि ती वेळ बदलणार असं मला वाटतं. जिद्दीने पेटायचं मित्रांनो. जिद्द निर्माण झाली ना की मग जगातली कोणतीही ताकद तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून थांबवू शकत नाही. मित्रांनो, काही वादळे म्हणजे संकट नावाची वादळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला विचलित करण्यासाठी येत नाहीत, तर तुमची वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.